पण ते ना अति केलंय. आता अति केलंय म्हणल्यावर आपल्याला बी वाकडं पाऊल कुठेतरी उचलावं लागणार आहे. माती करावं लागणार आहे आता. ऑटोमॅटिकच होणार आहे त्याची. अगं झालं की हळकुंड फुटलं की पाकचेरा पडल्या. अजून किती त्याला तळून काढते काय? बहिणीला माझ्या तर बघा तिकडं धोंडवाडीस ना आता आलो आणि आल्यापासून तयारी चालू केली. मी असतो जुतीनं कांदा ह्या इथं खिसून ठेवला होता. त्या इथं एवढी पाटी तिनं तळून घेतली. मी असतो खोबरं ह्या इथं बारीक करून घेतलंय. मी असतो तिनं आज लय मजल मारली. आम्ही तिघं पण गेलतो तिकडं. तुम्हाला कोणच नव्हतं. उशीर होईल म्हणलं करावं म्हणलं. आले पण काय सुचायचं नाही. ऑर्डरी पडले ते लवकरात लवकर पोच करायचा आहे बहिणीनं. इतका आज म्हणलो तो पुरुष दिन सगळं काय असेल ती कामं घ्यायची उरकुलशी ना. पण महागा असं काय लागतंय का नाही काय सांगून उपयोग नाही. फोन आला तिथनं परदेशी इथनं गेलो निघून शिना. एक अर्ध्या तासाच्या आत बाळूनीत गेलो बघा. तिथं गेल्यानंतर ना ज्यांना दिल तर आपलं ती जी काय रानातनं घाण काढायची आहे त्यांना अर्ध्या तासात येतो म्हणलं. तिथं आम्ही तुम्ही या येतो म्हणलं. ती तुम्ही आल्यानंतर ना बाळूनीत नुसतं मला फोन करा. बाळूनीत गेल्यावर त्यांना फोन केला. आपण जास्त तर ती पण रानात आली. म्हणलं आता करा चालू. कोण काय म्हणतंय बघूया. व्यवस्थित त्यांना सांगितल्यानंतर ना ती पण म्हणली आता करतो आम्ही चालू. आता काय भ्या नाही तर आल्या. आता जायचंय बघा मसाला बनवायला. एवढा कटाळा आलाय पण काय उपयोग नाही. कटाळ करून चालत नाही. काय असेल ती घेऊ लागतंय उरकून ना तर नाही जाता मग करावं लागते. तर असा कांदा घेतलाय भाजून तळून भाजून पण नाही. जेवढा तळून चांगला गेला ना कांदा तेवढं क्वालिटी एक नंबर. ही ह्याच्यावर आहे मेन ह्याच्यावर आहे. कोण कोण काय करताय कांदा चिरून वाळवते ती आणि मग भाजून घेते. तर आपण तसं काय नाही डायरेक्ट तेलात न तळून काढतोय. कटाळा आलाय काय सांगून उपयोग नाही. धन तेवढं राहिलं तर खोबरं. अगं आताशी कांदा झालाय. मी असतो तिचं काय झालंय कांदा चिरून आणि कांदा तळून तेवढा झालाय. खोबरं पण तिनं ठेवलंय चिरून शिना. याला कमीत कमी 2 ते 3 तास लागते. नुसतं कांद्याला कांदा पूर्णपणे असा करपवायचा. पूर्णपणे असा करपवायचा. त्यामुळे लय उशीर लागतोय. कसं कशी करते व्यवस्थित तुम्हाला मी मागितलंय कॅमेरानं दाखवते. तर असं तळून घ्यायला लागली का नाही. तळून घेते गे उरकायचं आहे का नाही. उरकायचं ही शीट तेवढं निवांत आहे बघा. ह्या शीटाला काय टेन्शन नाही. मोहर जावं म्हणतंय मागलं माझी मी करते म्हणते. सगळं काय असेल ती यस्तूर गुरांचं ही बघितलं. शरदान करदांचं बघितलं. गुरं घरी आणून बांधली. कुठं तर ऍडजस्ट करावं लागतंय. अडचणी असते त्या. तुम्ही तिघांनी तिथला जरी निर्णय घेतला तरी घरी एक जण बघावं लागतंय की. तरी हाक मारून मला सांगितलं की असं असं झालंय मला जावं लागणार आहे. पण दिसलं काय असेल ती कांदा ती मला दिलं आणि मला म्हणले ही यस्तर तुझी काय असेल ती स्वच्छ करून खिसून ठेव. म्हणून आता सगळं केलंय. आता भाजला की आपल्याला धन पण निवडून ठेवली. आता या खोबरं पण म्हणजे चिरून ती बारीक ठेवलंय. आता नुसतं काय करायचंय आपल्याला भाजून घ्यायचं. तर आता लय काय करायचं नाही. आता फक्त 7 किलोचा मसाला बनवायचा. कारण की उशीर झालाय त्या अंदाजीनं तिला घे म्हणलं. या त्यातनं पण मी म्हणते 5 किलोच करावं आता. कारण की जर मी एवढा सगळा 15 किलोचा मसाला जर निघाला तर मला रातच्या 12 1 वाजणार आहे घरी यायला. हा लय टायमिंग होणार आहे. मग बघू आता 7-8 किलोचा आता करायचा. 7-8 किलोचा सकाळ करायचा. 2 दिवस करायचं. 2 दिवस ह्यातच जाते. काय करायचं झालं असतं बरं का काम. त्या माणूस आम्हाला लय लागलंय दमवायला. काय कोण म्हणतंय केस करा कोण म्हणतंय ही करा. बघूया अजून एक बार गोडीत सांगून शिना शेवटी करावं तर लागणारच आहे. निर्णय तर त्याच्यावर काहीतरी घ्यावं लागणार आहे. सकाळचं आण पाणी आम्हाला अक्षरशः 3 वाजता मिळलंय. तिथं रानात पाणी सुद्धा नव्हतं प्यायला. बिस्लरच्या बाटली आणायचं म्हणलं तर इकडं बाळवणीत यावं लागत होतं. पाणी सुद्धा नव्हतं प्यायला. घरी आल्यानंतर ना सकाळचं पाणी 3:30 वाजता पिलोय आम्ही सगळेजण. एवढा टेन्शन आलतं एवढा राग आलता. पण काय म्हणते की राग होतं पण काय ती बळ नसल्यागत झालं होतं. रानात गेल्यानंतर ना तोंड सुद्धा दाखवायला नाही. रानात तोंड सुद्धा किती हे केलं पण अजिबात नाही. दुसरी माणसं पाठवून दिली चौकशीला. असला माणूस आहे ती. तुम्ही सगळेजण म्हणताय एकदा निर्णय घ्या त्याच्यावर. एकदाच घ्यायचा आहे निर्णय. 3-3दा काय घ्यायचा नाही निर्णय. पण जरा काय असं वेळ आहे होय जाता वेळ हाय बरं का. पण त्या माणसाने एवढा पण माजवलाय की त्या माणसाचं मला तर एवढी चिरड येते ना अक्षरशः ना. म्हणते ती बरं का सगळी लय रागात पण काय तर चुकीचं होऊन जाईल. पण त्या माणसाला
काय तर असं रागाजिटी देऊन काय तर बोल वाटतंय ना, असं काय तर म्हणून वाटतंय की जेणेकरून ती कुठं तर थांबला पाहिजे. थांबत नाही ते. अहो लय जास्तच. आता बरं का आम्ही एकाची कॅन्सल केली बहिणीनं. आता काय गरज आहे पण त्याची? आम्ही पिकवणार आहे तर त्याचं म्हणणं काय येतंय, जर आम्ही पिकवलं तर त्याला अडचण येते. त्यामुळं ती असं आम्ही पुढे आलं की महाग ज्यांना आम्ही ती रानातली घाण काढायला दिली त्यांना त्रास लागलाय द्यायला रानातच. आमचं. आणि झाडं आम्ही त्या काढायला बिचाऱ्याला काय म्हणलं माहिती हा. डायरेक्ट, जी कट करताय तुम्ही घाण काढताय जिथले तिथे थांबवा नाही तर आताच्या आता केस करेन. ती बिचारा उचलली त्याची हातीरण गेला घेऊन शेना. मग कपाळती बाई थोडी आ? झाली. आम्ही म्हणजे ज्या वेळेस ताई भाऊजी ह्यानी गेलत त्यावेळेस ती कुठं होता? आलाच यायचं नाही. होतं ना त्या टायमिंगला. केस काय करतोय ते दाखवलं असतं ना त्याला. ती काय करतोय केस ग, म्हणजे गप्प बसून आ? छान आहेस काय म्हणावं. ती काय करतोय केस. काय इथं लिकरू माझं घरात आजारी आहे, दाद्याला दवाखान्यात न्यायचं होतं ती पण राहिलं. ह्या एका माणसामुळं आमचा किती किती आमचा हाल होत येतोय, किती आमचा पाळणा होतो या. आजच्या जागेवर सोडून जावं लागतंय ना. कशाचा नाही कशाचा विचार केला नाही की हा एक निघली ती या. जेवण नाही की काय नाही, काय विचार केला नाही. तसं कळल्या लगेच गेली ती. का जवळच आहे का? पण ह्या माणसानं असं काय करावं का? त्याला काय म्हणजे ते मनात काय चालू त्याला ती गहू भिजू दिला नाही का आपण, त्यामुळे त्याला लय त्याच्या पोटात तिडी कुठलाय. गहू भिजू दिला नाही, आता गहू मिळणार नाही त्याला, त्यामुळे त्याला लय वाईट वाटायला लागलंय. तुझ्या पोटात तशीच तेडे गोटू दे मानाव. तुला असं आयतं कुठवर द्यायचं? आ? तू जर असं पिकवून खायला लागला आम्ही काय करायचं? का तुझ्या मालकीचे हाय होय माग त्याच्यावर हे करतो. तुझे मालकीचे हक्काचे आहे त्याच्यावर खातोय की करू. त्यातनं पण अजून दुसऱ्या लुबाडायला म्हणजे जातोय. म्हणजे तू काय माणूस म्हणायचं तर आहे का म्हणावं? मग नाहीच ते माणूस म्हणायच्या मापचाच नाही बहिणीनो. तर घेऊया आपण एवढा मसाला बघून अजून दाजी जरा गेल्या तर का नाही तर ग ह्यानी बघूया ह्यानी आलेलं अजून काय म्हणते ते काय नाही होय ग. होय. की झालं का नाही? लगेच होतंय बी, लगेच तुला काय सांगितलं होतं सोडल्या तू मसाले तयार कर, 2 तासात मसाला भाजून घे, म्हणजे मी डंग पैसे तुला नेऊन सोडतो. मग तू मसाला कर, गुरं फिर दारा मी बघतो येऊन. झालं एक 15 मिनिटं द्या होतंय सगळं. 15 मिनिटात सगळं आता ready होतं. काय 15 मिनिटं द्या. इथं येऊ खोबरं तसंच आहे, कांदा फक्त भाजलाय, धन तसंच आहे, इथं निम्म करायचं, ही निम्म मसाला घेतलंय म्या. तसंच आहे. नवा औ निम्म घेतलंय, निम्म 7-8 किलोचं म्हणलं होतं, 6 किलो घेतलंय आता. कारण की लय जरी घेतलं तर डगात फुटत नाही, म्हणजे आपल्याला यायला उशीर होईल. सकाळ मग एकदम डायरेक्ट 10 किलोचं 15 किलोचं भाजती, 15 किलोचं तर भाजती. बरं असू दे, 10 किलो तर आता मसाला होईल ना उद्याच्या ऑर्डरी पुरता. मग उद्याला आपल्याला टाकायचं आहे बघा तसं 40 किलोचा. पण उद्याला काय करू, अर्जंट आहे त्यांचा. आपण पहिल्यांदा 10 किलो देऊ. नाही झालं असतं बरं का सगळं सकाळी आज, पण तिकडे ते गेल्यामुळे आपल्या मागं आहे की दररोजची काम आहे तीच काय ना काय चालून मागं लागते ती. काय लागू दे, काय त्याला करायचं ते करून घे म्हणलं. चांगल्याच्या मागं गरीबाच्या मागं काळ काय ना काय चालून येतोय, काय करायचं. ते काय करत नसतो, त्याचं काय चालत नाही. त्याला फक्त ते अडवून पाडायचं होतं, पण त्याचा ते प्रयत्न फेल गेला. काय फेल जातं यावर, काय ती काय उपयोग नाही बघा. हे बघ, त्याच्या नादी लागून ज्यादा टेन्शन घेऊन राहायचं नाही. त्याला इसका दाखवायचा आहे, पण आता जरा थोडा अजून 4-5 दिवस थांबायचा आहे. ते त्याला कळतंय मग आपण चुका काय केल्या ते ना आपल्या बोकांडी काय बसलं. त्याला लय बोळ्यात वाटतंय की बाबा हिथली त्याला म्हणते ती काय करत नसते ते, तू पड आडवा. त्याला सांगणाऱ्याला बी परत उद्या आडवा पाडायचा आहे. सांगणार काय लय सुखात राहणार आहे ती. ते कळतंय की हा? कोणाच्या बापाचा हाय, त्यांच्या बापाचा हाय, ह्यांच्या बापाचा हाय, निघतंय परत सगळं निघतं. खसाला लागल्यावर सगळं निघतं, राहत नाही. कळतंय परत कोणाच्या बापाचं होतं, कोणाच्या बापाचं रान कोणी काय सांगितलं, आडवं पडायला सांगितलं, ते सगळं एक बाहेर निघतंय. फक्त जरा थोडासा वेळ आहे. आपण आजपर्यंत साधं सिंपल म्हणत होतो, आपल्याला कोणासंग भांडणं करायचं नाही, ते बुद्धीला वैरवाद नको म्हणून आपण चांगल्या नीतिमत्तेनं चांगल्या मार्गावर चाललो स्थिर होतो. होतो, स्थिर. हा, शांत राहिलो होतो. पण त्यानं अति केलंय. आता अति केलंय म्हणल्यावर आपल्याला बी वाकडं पाऊल कुठं तर हो, उचलावं आधी लागणार आहे. केल्यानंतर माती करावं लागणार आहे आता. ऑटोमॅटिकच होणार आहे त्याची. अगं झालं की हळकुंड फुटलं की पाक चिरा पडल्या, अजून किती त्याला तळून काढते काय.